आलेलो आहोत कल्याणी मॅडमच्या मध्ये डेंटिस्ट आहे आणि आपण जाणून गेलो आहोत दातांच्या बद्दल असणाऱ्या शंका कुशंका, दातांच्या बद्दल असणारे थोडे गैरसमज किंवा आपण दातांची काळजी कशी घ्यायची. तर मग आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार मॅडम. मी डॉक्टर कल्याणी जगदाळे बावस्कर. मी गेली 15 वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये आहे. त्याआधी काही काळ मी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम केलेलं आहे. 15 वर्षामध्ये एका छोट्या क्लिनिक पासून आता बऱ्यापैकी 3-4च्या मोठ्या क्लिनिक मध्ये आम्ही स्थलांतर केलेलं आहे. माझ्यासोबत इथं 2 आणखी डॉक्टर काम करतात आणि आमच्याकडे 7 व्हिजिटिंग प्रॅक्टिशनर्स आहेत. म्हणजे काही केसेसना MDS नीच काम करणं गरजेचं असतं आणि त्या ब्रांचेसनुसार काम करणं गरजेचं असतं. तर ते सगळे व्हिजिटिंग कन्सल्टंट्स आमच्या क्लिनिकला भेट देतात. तर मॅडम आपले जे ऑडियन्स आहे थोडेफार क्वेश्चन असतात काय त्यांना प्रत्येक कसं होतं मॅडम योग्य सल्ला गरजेचं असते. पण आजकाल तुम्ही बघितला तर मोठ्या युट्यूबवरती येतात त्यांची काय तेवढं क्वालिफिकेशन नसते काय नसते फक्त काय म्हणतो त्याला थोडी माहिती काही सुद्धा लोकांना मिसकन्सेप्शन तयार करतात किंवा लोकांना काही चुकीच्या पद्धती करतात ज्यामुळे त्यांच्या दादाची किंवा त्यांच्या हेल्थमुळे काही पण होऊ शकतो. आपण आज ह्याच्यासाठी झालेलो आहोत की थोडंफार मिसकन्सेप्शन आणि त्याच्यानंतर जे दातांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची आज आपण त्याच्याबद्दल म्हणजे दात आपण बघतोय म्हणजे काळजी म्हणजे आयुर्वेदाच्या नुसार जर बघितले तर मॅडम दंत मंजन म्हणून तरी काहीतरी राख वापरायची कोण कोळसा वापरायचे कोण नाही जात. तर आपण मॉडर्नायझेशन आल्यामुळे तर आपण टुथपेस्ट वापरतोय. तर ती योग्य आहे मॅडम टुथपेस्ट टूथपेस्ट वापरणं नक्की योग्य आहे. कारण पूर्वीच्या काळी दंतमंजन किंवा तुम्ही जे म्हणता राख वगैरे वापरायचे त्याच्यामध्ये अब्रेसिव्ह पार्टिकल्स असतात ज्याने दात लवकर घासले जातात घिसले जातात. टूथपेस्ट वापरण्याने त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त चांगले. आता जे दंतमंजन येतात ते दंतमंजन जे आहेत ते हिरडीच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. म्हणजे हिरड्यांसाठी एखादं मंजन सोडणं हिरडीला हे जास्त चांगलं आहे. पण दाताच्या आरोग्यासाठी मात्र टूथपेस्ट वापरणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये जो फेस तयार होतो ज्याला आपण फोमिंग म्हणतो ते फोमिंग एजंट्स मुळे सगळ्या ठिकाणांवर ज्या ठिकाणी आपला ब्रश पोहोचू नाही शकत अशा सगळ्या ठिकाणांमध्ये ती पेस्ट जाते आणि त्याचे केमिकल्स तिथे काम करतात आणि दात जास्त स्वच्छ राहतात. त्यामुळं दंतमंजन किंवा राख किंवा इतर कुठल्याही गोष्टी वापरण्यापेक्षा टूथपेस्ट वापरणं हीच आयडियल मेथड आहे. टूथपेस्ट वापरतो म्हणजे थोडी तंबाखूचा यूज करत होते मॅडम त्यात फरक असू शकतो. हा प्रश्न खूप जणांना पडतो. पेशंट पण बरेच पेशंट हा प्रश्न विचारतात की पूर्वीच्या काळचे लोक इतकी स्वच्छता ठेवत नव्हते तरी त्यांचे दात चांगले होते आणि आता हे काय होतंय. हे ऍक्च्युअली तेव्हा तंबाखू किंवा राख वापरली जायची आणि आता आपण पेस्ट वापरतो यामुळे नाहीये. खाण्याच्या आपल्या हॅबिट्स ज्या खराब होत चालल्यात म्हणू शकतो आपण किंवा बदलत चालल्यात त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला होत आहेत. पूर्वीच्या काळचे लोक कठीण कुरकुरीत पदार्थ कच्च्या भाज्या फळं ह्याच्यावरती खूप जोर होता. जसं बोरं ऊस गाजर काकडी कच्ची घेऊन खाणं कोबी कच्चा खाल्ला जायचा. पण आता मात्र आपण आपल्या खाण्यामध्ये खूप रिफाईंड फूड जास्त कार्बोहायड्रेट्स असलेलं फूड ज्याच्यामध्ये खूप जास्त स्टार्चचं प्रमाण आहे असं फूड शुगरी फूड याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण साखर घातलेला खूप पदार्थ आजकाल खातोय आणि चिकट पदार्थ रिफाईंड पदार्थ प्रोसेसिंग केलेले पदार्थ आणि या सगळ्यांच्यामुळं जे पदार्थ दातामध्ये अडकून बसतात किंवा ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट स्वीट कंटेंट जास्त आहे ते म्हणजे आपण तोंडात असलेल्या बॅक्टेरियांना आपण खाऊ घालत असतोय आणि त्यामुळे दातांचे प्रॉब्लेम वाढतात. ना की पेस्ट वापरल्यामुळे पण खाण्याच्या हॅबिट्स आपण बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या दातांचे प्रॉब्लेम आता वाढतात. हे सायंटिफिकली योग्य पण मला कोणती वापरायची सांगा. कारण मी टीव्हीवरती एवढ्या ॲडव्हर्टाईज बघितल्या एकामध्ये म्हणतात हळद आहे एकामध्ये म्हणतात मीठ आहे एकामध्ये म्हणतात लवंग आहे. ऍक्च्युली काय झालं टूथपेस्ट कुठली वापरायची ऍक्च्युली टीव्हीवर जे दाखवलं जातं ते सगळे मार्केटिंग फंड आहेत. त्यामुळे टूथपेस्ट कोणतीही रुटीन टूथपेस्ट
फक्त ब्रशिंग टेक्निक व्यवस्थित असेल तर कोणतीही टूथपेस्ट आणि मीडियम कोणताही टूथब्रश हे आपला दात स्वच्छ करण्यासाठी खूप योग्य असतात. त्यासाठी आपल्याला काही पर्टिक्युलर चारकोल असलेली लवंग असलेली टूथपेस्ट वापरली पाहिजे असं नाही. मात्र काही केसेसला मेडिकेटेड टूथपेस्ट लागतात, ज्यांना सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, ज्यांचे अब्रेशन झाले म्हणजे दात झिजायला सुरुवात झाली आहे किंवा काही पर्टिक्युलर हिड्यांचे आजार आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या टूथपेस्ट असतात. पण त्या आपण स्वतः जाऊन मार्केटमधून घेण्यापेक्षा डेंटिस्टला दाखवून त्यात कोणते घटक गरजेचे आहेत त्यानुसार डेंटिस्ट तुम्हाला ऍडवाइस करतील आणि मगच ती टूथपेस्ट वापरणं योग्य आहे. अदरवाईज जे ब्रँड्स नुसार ऍडव्हर्टाईज केले जातात गरजेचं नाहीये. कोणतीही टूथपेस्ट वापरली आणि ब्रशिंग टेक्निक व्यवस्थित ठेवलं तर तुमचे दात नक्की चांगले राहतात. ब्रश सॉफ्ट ब्रश वापरायचे की हार्ड ब्रश वापरायचे? हार्ड ब्रश कधीच ऍडवाइजेबल नाहीये. ज्यांचे दात नॉर्मल आहेत, ज्यांना काही त्रास नाहीये दातांचा, त्यांनी मीडियम ब्रश वापरणं हे जास्त योग्य आहे. ज्यांना हिरड्यांचे त्रास आहेत त्यांनी सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश मिळतात. हिरडीचा त्रास किती प्रमाणात आहे, हिरड्या किती नाजूक झाल्यात त्यावरती ते ठरवलं जातं की सॉफ्ट ब्रश वापरायचा का अल्ट्रा सॉफ्ट ब्रश. ते डेंटिस्ट सुद्धा ऍडवाइस करू शकतात. हिरडीतून रक्त येतं किंवा हिरड्या नाजूक आहेत तर त्यांना सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट. अदरवाईज सगळ्यांनी मीडियम ब्रश गरजेचा नाहीये की 100-150 रुपयाचा ब्रश वापरला पाहिजे. 10 रुपयाचा ब्रश सुद्धा तेच काम करतो आणि 100 रुपयाचा ब्रश सुद्धा तेच काम करतो. या सगळ्यामध्ये म्हणून मी मगाशी पण बोलले की ब्रशिंग टेक्निक खूप जास्त गरजेची आहे. तुम्ही ब्रश किती किमतीचा, कोणत्या ब्रँडचा वापरता आणि टेस्ट कुठल्या किमतीची आणि कोणत्या ब्रँडची वापरता यापेक्षा तुम्ही ब्रशिंग कसं करता, किती वेळ करता हे खूप महत्वाचं आहे. क्रॉस, झिगझॅग किंवा थोडं मार्केटिंग खरं मला युजफुल आहे. काही प्रमाणात आहे, खूप जास्त प्रमाणात त्याचं काम नाहीये. दात घासण्याची योग्य पद्धत म्हणजे कशी? म्हणजे एकदम सडन खूप प्रेशर अप्लाय करून करायचं किंवा खूप सॉफ्ट आपल्या टूथपेस्ट अप्लाय करायचे? हा खूप कॉमन गोष्ट आहे की बऱ्याच जणांना हे माहित नसतं की दात कसे घासायचे. जी गोष्ट आपण दिवसातून रोज करत असतो सकाळ संध्याकाळ, पण त्याच्याबद्दल इतके जास्त गैरसमज आहेत. काही जण दात घासतात ते इतका वेळ दात घासतात की अर्धा तास ब्रश तोंडात असतो. काही जणांचा दात घासणं म्हणजे 2 मिनिटाच्या आत ब्रश ठेवून चूळ भरून ते रेडी झालेले असतात. दात घासणं हे सगळ्यात पहिला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कोणतीही एक योग्य टूथपेस्ट, मीडियम ब्रिसल्स असलेला एक ब्रश आणि साधारण 3 मिनिटासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा, 2 वेळा तर घासलेच पाहिजेत. आजपर्यंतचा आपण प्रोटोकॉल हाच पाळत होतो की सकाळ आणि संध्याकाळ दात घासले पाहिजेत. पण आताच्या नवीन नियमानुसार त्यांनी 3 मिनिटात 3 वेळा दात घासणं हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येक फूड नंतर दात घासले पाहिजेत. जे आपण 3 मील महत्वाचे दिवसातले घेतो तर त्या प्रत्येक अन्नानंतर, प्रत्येक मील नंतर काही मिनिटांमध्ये तुमचे दात घासले गेले पाहिजेत. आणि त्याचा कालावधी हा साधारण 3 मिनिटं असला पाहिजे. 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ दात घासू नये. दात घासताना जनरली सर्क्युलर मुवमेंट मध्ये किंवा 45 डिग्री मधून खाली ओढणं. तुम्हाला युट्यूब वरती ह्या टेक्निक जास्त चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी असं ओरली त्या सांगू शकणार नाही, तुम्हाला युट्यूब वरती त्या जास्त चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. तशा पद्धतीने दात घासावेत. आडवे जोरात दात घासणं ही योग्य पद्धत बिलकुल नाही आहे. त्यामुळे दात आणि हिरडी याच्यामधलं जंक्शन जे आहे तिथं खास पडायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट, दात घासताना जनरली समोरचे दिसणारे दातच घासले जातात. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या दातांचे बाहेरचे सरफेस, आपला चावण्याचा टेबल आणि आतला भाग म्हणजे जिभेकडचा किंवा वरच्या दातांचा टाळूकडचा भाग, हे सगळे सरफेसेस घासणं खूप जास्त गरजेचे आहे. जर आपण फक्त समोरचे दिसणारे दात साफ करत राहिलो तर आपल्या मागच्या दात किडत जातात आणि चावण्याचे दात खराब होतात. दात पांढरे कसे करायचे? एक पहिला दात पांढरे कसे करायचे याच्या आधी मी एक गोष्ट सांगते की प्रत्येकाला पांढरे दात चांगले दिसत नाहीत. आपल्या स्किनचा टोन जो आहे त्यानुसार आपल्या दाताचा कलर ठरलेला असतो. म्हणजे तुम्ही जर आफ्रिकन लोकांचे किंवा ज्यांचा डार्क स्किन टोन आहे अशा लोकांचे दात बघितले तर जनरली त्यांचे दात एकदम व्हाईट कलरचे असतात, जे त्यांना सूट होतात. ज्यांचा कलर जास्त गोरा आहे अशा लोकांचे दात थोडे येलोइश असतात, ते त्यांना तसेच सूट होतात.
त्यामुळे दातांचा नॅचरल कलर हा प्रत्येकाच्या शेडनुसार, स्किन टोननुसार दाताचे टोन शेड्स ठरलेले आहेत आणि त्यानुसार तो आपला ओरिजिनल कलर असतो. त्यातून कधी कधी असं होतं की एखाद्याचा दाताचा कलर खूपच जास्त येलोइश आहे आणि तो थोडा ब्राईट करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी काही ब्लिचिंग ट्रीटमेंट्स असतात अवेलेबल. त्यानुसार आपण त्या ट्रीटमेंट्सनी आपले दात पांढरे करू शकतो. पण त्यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या व्हाईटनिंग एजंट्स किंवा स्वतः घरी आणून ब्लीच करणं हे योग्य पद्धती नाही आहेत, कारण त्याचा दातांवरती वाईट परिणाम होऊ शकतो. एजंट्स मिळतात मार्केटमध्ये जे खूप हार्श आहेत, जे दाताचे इनामल, दाताचा इनामल एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्या पूर्ण शरीरात सगळ्यात हार्ड सबस्टन्स आहे आणि ते एकदा गेलं की ते परत रिजनरेट होत नाही. म्हणजे जसं आपल्या स्किनला लागल्यानंतर, खरचटल्यानंतर तिथं स्किन परत तयार होते, पण दाताचं इनामल एकदा गेलं की ते परत नाही होत. जे हार्श केमिकल्स आहेत ते वापरले की आपला दात पटकन पांढरे दिसतील, पण त्याचं इनामल जे आहे वरचं ते पूर्ण खराब व्हायला सुरुवात होते. त्याचं अब्रेजन होतं, त्याचा वरचा भाग निघून जातो, लेअर निघून जातो आणि तुमचे दात किडण्यासाठी जास्त प्रोन होतात. त्यामुळं कृपया असे रस्त्यावर मिळणारे ब्लिचिंग एजंट्स बाटल्या घेऊन दाताला लावून दात पांढरे करू नका. त्यासाठी योग्य सायंटिफिक पद्धतीने दात पांढरे करा. जर ते होणार असतील तेवढ्या प्रमाणात तर डेंटिस्ट तुम्हाला नक्कीच सांगतील. जर त्याची गरज नसेल तर तसं कन्सल्ट केलं जाईल. पण अयोग्य पद्धतीने दाताची ट्रीटमेंट करून घेऊ नका, तो परमनंट लॉस असू शकतो. काही लोकांची खूपच सुधारलेलं असेल, ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणून तो ते भेटला कसं करावं आणि किती पद्धतीत करावं, त्याला वेळ किती लागतो. दात वेगवेगळे होण्याची खूप कारण आहेत. त्यानुसार अनेक जणांचे दात मागं पुढे असतात किंवा पुढे असतात. अशा वेळेस 2-3 ऑप्शन्स आहेत. एक तर आपण फिक्स ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये क्लिप लावून, तार लावून दाताला प्रेशर देऊन थोडे थोडे दात आत सरकवले जातात आणि छान स्माईल देता येते नंतर. दुसरी पद्धत एक असते की काय घालायच्या, आजकाल ह्याचा खूप बूम आहे सध्या, अलायनर्स म्हणतात त्याला, जे काय घालायचे ट्रान्सपरंट प्लेट्स येतात ज्या घालायला लागतात आणि त्याच्या प्रेशरने दात हळूहळू आत जातात. पण अलायनर्स कमीत कमी 18 ते 20 तास घातले पाहिजेत. ते काढून ठेवत राहिला आपण तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल होत नाही. अलायनर्स मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता डेंटिस्टकडे येऊन अलायनर्स करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण ऍडव्हर्टाईज बघतो आणि त्याच्यामधून अलायनर्स करून घेतो, पण ती योग्य पद्धत नाहीये. कोणीतरी डेंटिस्ट म्हणजे तुम्ही डेंटिस्टच्या अंडर ट्रीटमेंट करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण एकदा चुकीची ट्रीटमेंट झाली की ती परत नॉर्मल करू शकत नाही आपण दात आणि तो कायमचा लॉस राहतो आपला. अलायनर्स किंवा फिक्स ऑर्थो अशा दोन्ही पद्धतीने आपण दात सरळ करू शकतो. त्याला साधारणपणे कालावधी 1 वर्षापासून 2-2.5 वर्षापर्यंतचा कालावधी लागतो, पण एकदा हलवलेले दात नंतर आहे असे व्यवस्थित आणि छान राहतात आणि खूप छान स्माईल आपण देऊ शकतो. दाताची जे 32 दात असतात त्याला कसं नसतं, म्हणजे क्वेश्चनसाठी केलं होतं त्याची फॉर्म्युला 3-2-3 असं टाकलं होतं मॅडम 32चा. तुम्हाला लक्षात आपल्या चेहऱ्याचे 4 भाग करायचे. प्रत्येक क्वाड्रंट, त्याला क्वाड्रंट म्हणलं जातं. या क्वाड्रंट मध्ये 2-1-2-3 असा रूल असतो. 2 म्हणजे 2 पटाशीचे दात, ज्याला आपण इन्सायझर्स म्हणतो, आपण जे तोडण्यासाठी वापरतो. एक कॅनाइन आपला 16 दात असतो. त्यानंतर 2 असतात प्री मोलर्स म्हणजे छोट्या उपदाळा, आणि त्यानंतर असतात 3 मोलर्स म्हणजे 3 मोठ्या दाढा. त्यातली शेवटची जी असते ती अक्कलदाढ असते. असे एका बाजूला 8 दात, 8-4 32 असे 32 दात असतात. त्यापैकी 4 कोपऱ्यातले 4 अक्कलदाढा असतात. काय तर नक्की त्या पद्धतीने आज माझे आहे या दातांमध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. दुधाचे दात आपल्याला साधारण वयाच्या 6व्या-7व्या महिन्यामध्ये येतात, तेव्हापासून यायला सुरुवात होते. ते साधारण 2-2.5 वर्षाच्या होईपर्यंत आपण थोडे थोडे ते दात येत राहतात. आपण लहान वयामध्ये दुधाचे दात आपल्याला मदत करतात. वयाच्या 7व्या वर्षानंतर दुधाचे दात पडायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी परमनंट दात येतात. दुधाचे दात आपल्याला 20च असतात, पक्के दात मात्र आपल्याला 32 असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं इथला दुधाचा दात पडलाच नाहीये, पण तो ऍक्च्युली दुधाचा नसतो.
ते 12 दात जे एक्स्ट्रा येतात ते डायरेक्ट परमनंट आलेले असतात, जे 6व्या वर्षानंतर यायला सुरुवात होते. 6व्या वर्षापासून साधारण 13व्या 14व्या वर्षापर्यंत हे दात येत असतात आणि अक्कलदाढ जनरली 17व्या वर्षानंतर येते. त्या अक्कल आल्यानंतर आपल्याला साधारण अक्कलदाढ येते म्हणून त्याला अक्कलदाढ म्हणलं जातं. दुधाचे दात हे कायमच्या दाताची जागा पकडून ठेवतात. त्यामुळं आपल्याला हा खूप मोठा गैरसमज आहे की दुधाचे दात पडून येणारच आहेत, तर मग दुधाच्या दाताची ट्रीटमेंट का करायची. पण दुधाचे दात पडून दुसरे दात येऊपर्यंत तिथली जागा प्रिझर्व करणं, खाण्यासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी लहान मुलांना मदत करणं, त्यांचं स्पीच डेव्हलप करण्यासाठी मदत करणं, असे दुधाच्या दाताचे खूप फायदे आहेत. त्यामुळे दुधाचे दात किडले तर ते काढून घेणं, की कधीतरी तिथं पक्का दात येणारच आहे, ही योग्य गोष्ट नाहीये. दुधाचे दात वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जेव्हा दात घासतो त्यावेळेला आपल्या दाताच्या बाहेरची बाजू, आतली बाजू आणि चावायचा टेबल तेवढं आपण साफ करू शकतो. पण दोन दातांचा कॉन्टॅक्ट जिथं असतो, जिथं दात एकमेकांना जोडलेले असतात, तो कॉन्टॅक्ट आपण कसा साफ करणार, तिथं आपलं ब्रश नाही जाऊ शकतो. त्यामुळं तो भाग हा साधारण आपल्या एकूण टूथ सरफेसच्या 25 ते 30% भाग असतो आणि तो भाग साफ नाही केला तर कीड तिथून चालू होते. म्हणून फ्लॉस करणं हे अत्यंत गरजेचं असतं. फ्लॉस म्हणजे एक दोरा येतो, जो डिस्पोजेबल छोटे फ्लॉस पण येतात किंवा एक रोल येतो दोऱ्याचा, जो आपल्या दोन इंडेक्स फिंगर मध्ये गुंडाळून दोन दातांच्या मध्ये पास करून साईडला टेबून काढायचा असतो, जेणेकरून दोन दातांच्या मधला सरफेस पूर्ण साफ होईल. हे ब्रशिंगच्या आधी करायचं असतं. फ्लॉसिंग हे कधीही ब्रशिंगच्या आधी करायची मेथड आहे. फ्लॉसिंग आयडियली दररोज केलं पाहिजे, कारण आपण दररोज खातो तेव्हा दररोज दोन दातांच्या मध्ये अन्नकण जाणार आहेत. त्यामुळे फ्लॉसिंग हे दररोज केलं पाहिजे. फ्लॉस करणं हे थोडं ट्रिकी आहे सुरुवातीला, पण एकदा तुम्ही फ्लॉसिंग करायला शिकलात की ती फार अवघड मेथड नाहीये. पण फ्लॉस करणं हे खूप गरजेचं आहे, कारण आमच्याकडे येणाऱ्या पेशंट पैकी जवळजवळ 50% लोकांचे दात हे दोन दातांच्या मधून किडलेले असतात, कारण फ्लॉसिंग केलं जात नाही. आपल्याकडे ब्रशिंगचा अवेअरनेस तर खूप झालाय, पण फ्लॉसिंगचा अवेअरनेस नाहीये. खूप लोक फ्लॉस करत नाहीत. फ्लॉस करणं गरजेची गोष्ट आहे. फ्लॉस म्हणून आता नवीन फ्लॉस आला, वॉटर फ्लॉस म्हणजे आपण मराठीत सांगायचं म्हटलं तर पाण्याची पिचकारी असते, ती एका प्रेशरने येणारी. एक छोटं मशीन असतं ज्याच्यामध्ये पाणी भरता येतं, त्याच्या वरच्या बाजूला टोकातून पाण्याची पिचकारी येते, जी दोन दातांच्या मध्ये आपण ते टोक ठेवत जायचं. त्या पाण्याच्या प्रेशरचं जे पाणी येतं त्याने दोन दातांच्या मध्ये अडकलेले सगळे अन्नकण निघून जातात. वॉटर फ्लॉस हा ज्यांच्या तोंडामध्ये खूप कॅप आहेत किंवा ज्यांची इम्प्लांटची ट्रीटमेंट झाली, ज्यांना हिरड्यांचा त्रास आहे, अशा लोकांसाठी वॉटर फ्लॉस हा आयडियल आहे, जेणेकरून दोन दातांच्या मध्ये अन्नकण राहून तिथून कीड लागणार नाही. वॉटर फ्लॉस आपल्याला ऑनलाईन मिळतात, आजकाल मेडिकल स्टोअर्स मध्ये पण अवेलेबल झाले बऱ्याच ठिकाणी. वॉटर फ्लॉस हा बेस्ट ऑप्शन आहे. स्टार्च आणि मॅडम स्टेज रिमूव्हर जे असतात ते यूज करावे किंवा नक्की आहे काय? प्लाक म्हणजे काय असतं, जेव्हा आपण बऱ्याच जणांचं म्हणजे आम्ही डे टू डे प्रॅक्टिस मध्ये हे बघतोय की पेशंट सांगतात की आम्ही खूप छान ब्रश करतो, आम्ही सकाळ संध्याकाळ ब्रश करतो, पण दात बघितल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो नाही प्लाक राहतोय. प्लाक म्हणजे काय असतो, एक थर तयार होतो ज्या वेळेला आपली लाळ, अन्न हे सगळं दातांवरती कंटिन्युअसली राहत असतं आणि ते ब्रशिंग केल्यानंतर जर ते पूर्ण निघून जात नसेल तर त्याच्यावरती एक चिकट लेअर तयार होतो दातावरती, त्याला प्लाक म्हटलं जातं. हा चिकट लेअर साध्या ब्रशिंगने सुद्धा निघू शकतो, फक्त तो लक्ष ठेवून आपण तो काढला पाहिजे. जर प्लाक राहतो दातावर, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ब्रशिंग करता त्यानंतर तुम्ही बोट फिरवलं, पूर्वीची लोक तुम्ही जर बघितले तर बोट जोरात जोरात घासायची दातावर. दातावर जेव्हा तुम्ही बोट फिरवता ना तेव्हा कर 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 आवाज आला पाहिजे, याचा अर्थ तुमच्या दाताचा सरफेस क्लीन आहे. जर थोडा जरी प्लाक किंवा तो जो चिकट लेअर दातावर राहत असेल तर तुम्ही बोट फिरवलं तर आवाज येणार नाही. त्यामुळं प्लाक ही हा लेअर, चिकट लेअर आहे जो ब्रशने निघतो. कॅल्क्युलस किंवा टायटर ज्याला म्हणतात, म्हणजे प्लाक राहून 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 त्याच्यामध्ये लाळेतलं कॅल्शियम साठतं आणि मग एक घट्ट लेअर तयार होतो दाताच्या आजूबाजू, पर्टिक्युलरली खालच्या दातांच्या आतल्या बाजूला तो जास्त होतो. कॅल्क्युलस साठत गेला तर तो हिरडीला प्रेशर देत राहतो, हिरडीला इरिटेट करत राहतो आणि मग तिथली हिरडी खाली सरकते आणि अल्टिमेटली दाताचा सपोर्ट कमी होतो.
म्हणून कॅल्क्युलस किंवा टार्टर आपण ज्याला म्हणतो तो क्लीन करून घेणं, साफ करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे स्टेन्स. स्टेन्स म्हणजे दातावर पडणारे डाग, जे अनेक कारणांमुळे पडू शकतात. आपल्या खाण्यामध्ये अनेक रंगीत पदार्थ असतात, हळद असते, कॉफी, चहा, वाईन, किंवा ब्रशिंग प्रॉपर होत नसेल तर, तोंडाने श्वासोश्वास घ्यायची सवय असेल तरी डाग खूप जास्त पडतात. स्मोकिंगची सवय असेल तर डाग खूप जास्त पडतात, किंवा पान वगैरे ह्या हॅबिट्स असतील तर हे सगळे डाग मशीननी क्लीन करून काढता येतात. प्लाक, कॅल्क्युलस किंवा स्टेन्स म्हणजे डाग हे सगळे काढण्यासाठी एक स्केलर म्हणून मशीन असतं, किंवा आणखी पण एक मशीन असतं पॉलिशिंग साठी. त्यांनी हे सगळे डाग काढले जातात आणि आपले डाग क्लीन केले जातात. तोंडाच्या दुर्गंधीची एकतर आपण बेसिक थोडी कारणं बघूया आणि मग ती कमी कशी करायची ते बघूया. दुर्गंधीची कारणं फक्त ब्रश नाही व्यवस्थित करत हे असू शकत नाही. अनेकदा व्यक्ती व्यवस्थित ब्रश करत असते, सकाळ संध्याकाळ ब्रश करत असते, पण तरीही तोंडाची दुर्गंधी येत राहते. बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा पचन संस्था व्यवस्थित काम करत नाहीये यामुळे सुद्धा तोंडाची दुर्गंधी येते. अस्थमॅटिक पेशंट मध्ये काही औषधांमुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. काही थ्रोट इन्फेक्शन असतील तरी तोंडाची दुर्गंधी येते. त्याचबरोबर दाताचे प्रॉब्लेम हे तर मेन कारण आहे की ब्रश करताय व्यवस्थित पण कुठेतरी एखादी अक्कलदाढी अडकली आणि तिथं अन्न अडकतंय ते तुमच्या लक्षात येत नाहीये, किंवा हेडी खाली सरकली आहे तिथं अन्न अडकतंय हे लक्षात येत नाहीये. दातांमध्ये बारीक बारीक गॅप झालेत किंवा छोटे छोटे खड्डे आहेत आणि तिथं अन्न अडकून ते कुजतंय ते लक्षात येत नाहीये. सकाळ संध्याकाळी ब्रश करतो पण वास येत राहतोय, त्याची कारण ही असू शकतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांना पाणी खूप कमी प्यायची सवय असते, त्यांच्या तोंडाला सुद्धा बरीच दुर्गंधी येते. जीभ साफ करणं आपल्याकडे सवयीचं नाहीये. दाताबरोबर आपण जीभ पण साफ केली पाहिजे, त्यामुळे सुद्धा तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. काही फूड आयटम्समुळे तोंडाची दुर्गंधी येते. अशी अनेक कारण आहेत. यामध्ये जर सिस्टमिक कारण असेल काही, म्हणजे जशी आपली पचन संस्था किंवा इतर कोणत्या आजारांमुळे, तर त्याच्यावरचे उपचार घेणं. दाताशी रिलेटेड असेल तर मात्र नक्कीच जर दुर्गंधी असेल तर तुम्ही डेंटिस्टना दाखवा. डेंटिस्ट त्याचं कारण फाइंड आउट करतील आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील. ह्या सगळ्या गोष्टींच्या आणि प्रॉपर ब्रशिंग, चूळ भरणं, प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरणं. चूळ भरणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर पाळलं तर तोंडाची दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल. दातांच्या आरोग्यामुळे किंवा तोंडाच्या आरोग्यामुळे इतर आणि दुसरे कॉम्प्लिकेशन असू शकतात का, म्हणजे हृदयविकार किंवा डायजेशनचे कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात? आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीराचं एक एंट्रन्स आहे आणि तो एंट्रन्स म्हणजे आपलं तोंड आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही आजार होणार आहेत त्या बऱ्याच आजारांचा सुरुवात ही तोंडापासून होत असते. जसं हिरड्यांचे काही आजार असतील तर त्याचा परिणाम आपल्या हार्टवर डायरेक्ट होत असतो, जो आपल्याला माहित पण नाहीये. हिरड्यांच्या आजारामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया जर ब्लड स्ट्रीम मधून हृदयापर्यंत पोहोचले तर डायरेक्ट आपल्याला हृदयविकार होऊ शकतो. हे तेवढं रिस्की आहे. प्लस डायबिटीस असलेले डायबिटीसच्या लोकांची ब्लड शुगर जास्त असते, त्यामुळे हिरडीमध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना रेडी खाऊ तयार असतो, त्यामुळे ते बॅक्टेरिया वाढतात, हिरडीचा आजार वाढतो. हिरडीचा आजार वाढल्यामुळे परत इन्फेक्शनमुळे परत शुगर वाढते. हे सगळं होऊन जातं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि त्यामुळे त्यांचं डायबिटीस इतके सगळे औषधं घेऊन पण शुगर नाही कमी होते. हे होतं त्याचं कारण कुठेतरी तोंडात असू शकतं. तोंडात चावायला व्यवस्थित दात नसतील तर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या पचन संस्थेवरती होत असतो. कारण जर तुम्ही रोजचं जेवण जर व्यवस्थित चरवण नाही करत आहे आणि मोठंच गिळताय कारण तुमच्या तोंडामध्ये काही दात नाहीयेत, तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम म्हणजे पचन संस्थेवरती होतो आणि त्याने पोट बिघडतं. लहान मुलांच्या बाबतीत दुधाच्या गटांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे अनेक मुलं कुपोषित पण राहतात किंवा त्यांची डेव्हलपमेंट जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तशी होत नाही, कारण ते अन्न व्यवस्थित चावून खात नाही किंवा दात दुखतो म्हणून अन्न खाणं टाळतात आणि लिक्विड वरती जास्त राहतात. त्यामुळे आपलं दात आणि तोंड आणि एकूणच मुख
हेल्दी असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपलं तोंड हेल्दी असेल तर आपलं ओव्हरऑल आरोग्य खूप चांगलं राहील. तो वर्षभर काही हेल्थची गेट करणं गरजेचं असते. बऱ्याच जणांना असं वाटतंय की डेंटिस्ट जेव्हा सांगतात की 6 महिन्याने व्हिजिट करा, 6 महिन्याने फॉलो ठेवा, तर सगळ्यांना वाटतं की अरे ते आपली ऍड करतायत की आपलं ब्रँडिंग करतायत. पण ऍक्च्युली तसं नाहीये. दातांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की जेवढ्या लवकरात लवकर डायग्नोसिस होईल, जेवढ्या लवकर आपल्याला लक्षात येईल इथं कीड लागायला लागली आहे आणि तेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट घेऊ तर ते खूप फायद्याचं होतं. 6 महिन्यातून एकदा फॉलोअप सांगितला जातो, कारण जिथं किडीची सुरुवात थोडीशी होते किंवा कोणताही डेंटल प्रॉब्लेम जिथं चालू होतोय, इमिजिएट आपण जेव्हा ट्रीटमेंट देऊ त्यावेळेला पेशंटचा खर्च कमी होतो, हेलपाटा कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो दात वाचण्याचे किंवा ते केलेलं काम टिकण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. फेल्युअर होत नाहीत कामांमध्ये. जेवढी कमी कीड असेल तेवढं केलेल्या ट्रीटमेंटचा प्रोग्नोसिस किंवा ती ट्रीटमेंट जास्त काळासाठी टिकते. म्हणून जेवढ्या कमी किडेमध्ये, जेवढ्या कमी कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपण एखादी ट्रीटमेंट देऊ तेवढी त्या पेशंटच्या फायद्याची असते. म्हणून 6 महिन्यातून एकदा फॉलोअप ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा किंवा ज्याला चिकट असेल त्यांना दातांची हेल्थ खरोखरच खराब होते किंवा की लोकांनी टाळली पाहिजे की जेव्हा होल आता नवीन आणि त्यांची कन्सेप्ट यायला लागला हॉटेलला जुळून आहे तुम्हाला होल फूड करून सांगायला लागलं ती थोडे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जेवढं रिफाईंड किंवा प्रोसेस्ड फूड खाणार आहे ते दातासाठी नक्कीच करावे. प्लस जेवढं शुगरी फूड खाणार आहे ते दातासाठी नक्कीच करावे. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे आपण त्याला मराठीत कर्बोदक म्हणतो त्याचं प्रमाण जास्त आहे त्या पदार्थांनी दातांना लवकर इजा पोहोचते. त्यामुळे हे जे प्रोसेस्ड फूड म्हणजे आम्ही लहान मुलांना तर नाव घेऊन सांगतो हे सगळे पॅकेज आयटम्स 5 रुपयाला पुडा, 10 रुपयाला पुडा, छोटे छोटे चॉकलेटचे बॉक्सेस मिळतात. आजकाल ह्याचं प्रमाण इतक्या जास्त प्रमाणात वाढलंय की टेढे मिळतात, वेफर्स मिळतात, अनेक तसे गोष्टी मिळतात ज्या मुलांना अट्रॅक्ट करतात आणि मग मुलं ते पॅकेट घेऊन खात राहतात. ट्रॅव्हलिंग मध्ये तर सर्रास लोक ते खातात. त्याचा ते इतके स्टिकी असतात. तुम्ही खाल्ल्यानंतर एकदा फक्त लक्षात घ्या की तुमच्या दातांचा वरचा सरफेस जो खडबडीत असतो अशा पूर्ण त्या सरफेस मध्ये ते अडकून बसलेलं असतं आणि बराच वेळ जात नाही. ते असे सगळे पदार्थ आपल्या दातांसाठी धोक्याचे आहेत. फक्त स्वीट खाणं एवढंच नाही तर चिकट पदार्थ खाणं सुद्धा दातासाठी चांगलं नाहीये. हा, ऍसिडिक फूड्स म्हणजे जसं आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स, जसं आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतो, कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये जे काही थोडे ऍसिड कंटेंट्स असतात त्या पदार्थांमुळे आपल्या दातांवरचा लेअर जाण्यासाठी मदत होत असते. म्हणजे आपला तो तोटा आहे. त्यामुळे कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळणं जास्त योग्य राहतं आपल्या ओव्हरऑल आरोग्यासाठी सुद्धा आणि दातासाठी सुद्धा. प्लस कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये खूप जास्त प्रमाणात साखर पण असते जी आपल्याला कदाचित लक्षात येत नाही त्यातल्या असलेल्या सोड्याच्या कंटेंटमुळे, पण खूप जास्त प्रमाणात साखर असते त्यामध्ये. त्यामुळे ती दातासाठी आणि ओव्हरऑल आरोग्यासाठी पण चांगली नाहीये. ऍसिडिक कोणतीही गोष्ट म्हणजे ज्यांना रिगर्गिटेशनचा त्रास आहे म्हणजे सतत गुळण्या येणं आपण म्हणतो त्रास आहे त्यांचे दात सुद्धा खूप लवकर खराब होतात. त्यामुळे अशा पेशंटना आम्ही सांगतो की तुम्ही पहिले तुमच्या ऍसिडिटीवर काम करा. ऍसिडिटी ज्यांना जास्त आहे त्यांचे दात खूप जास्त लवकर खराब होतात. दुसरं ऍसिडिक गोष्ट आपल्या खाण्यामध्ये रोजची म्हणजे लिंबू वगैरे खाताना आपण लिंबू पाणी पिणं किंवा लिंबू जेवणामध्ये घेऊन खाणं इज ओके. काही लोकांना लिंबू डायरेक्ट घेऊन रोज खायची सवय असते, त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या दातांवरती होतो. त्यामुळे अशा काही गोष्टी आपण टाळलेल्या जास्त योग्य राहतील. प्रचंड संख्या बोलायची होते ओरल कॅन्सर. बरोबर. ओरल कॅन्सर कशामुळे होतोय की ते तंबाखूमुळे होतो की गुटख्यामुळे होतो किंवा अन्य दुसरं कारण आहे. ओरल कॅन्सरचं प्रमाण तर खरोखरच खूप जास्त प्रमाणात आहे. ओरल कॅन्सर चा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं प्राथमिक लक्षण लक्षात घेणं. आपण बऱ्याच वेळेला तोंडात आलेला एखादा चट्टा त्याच्याकडे आपण लक्ष नाही देत
पण असा चट्टा ओरल कॅन्सरचं प्राथमिक लक्षण असू शकतं. ज्या वेळेस आपल्या तोंडात एखादा चट्टा आहे आणि तो बरेच दिवस बरा नाही होत आहे, तर तुम्ही मेडिकल स्टोर्स मधून मनाने औषधं लावून त्याला बरं करण्याचा प्रयत्न अनेक दिवस करत राहणं ही योग्य गोष्ट नाही. हीट मुळे तयार झालेला किंवा एखाद्या वेळेस आपल्याला ब्रश लागून वगैरे कधी चट्टा झाला, तोंडात बारीक जखम झाली, तर ती 5-6 दिवसाच्या आत भरून आलीच पाहिजे. जर ती येत नसेल तर कृपया डेंटिस्टकडे जाऊन त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. ओरल कॅन्सर हा नक्कीच ज्यांना हॅबिट्स आहेत त्यांना जास्त प्रमाणात होतो, पण हॅबिट नसलेल्या लोकांना होत नाही असं पण नाही आहे. ओरल कॅन्सरची अनेक कारण आहेत. ज्याची कवडी किंवा तोंडात काहीतरी एखाद्या प्रोसेसेस घालतायत, ते लागतंय खूप आणि तसंच ते ढकलतायत, ती योग्य गोष्ट नाहीये. कोणतंही इरिटेशन, कुठला तरी दात एखादा तुटलाय आणि तो अनेक महिने तो लागत राहून 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 गालाला जखम होतीये, योग्य नाहीये. जिभेला जखम होतीये, योग्य नाहीये. कोणत्याही प्रकारचा तोंडात आलेला लाल कलरचा, पांढऱ्या कलरचा चट्टा, जखम, अल्सर आपण ज्याला म्हणतो, तोंड आलेला चट्टा जो असतो तो जास्त काळासाठी तोंडात राहत असेल तर कृपया आपल्या डेंटिस्टला दाखवा. तो कॅन्सर असेलच असं नाही, मात्र नसेल हे पण सांगता येत नाही. त्यामुळं कॅन्सरचं निदान जितक्या अर्ली स्टेजमध्ये लवकरात लवकर होईल तेवढं त्याची ट्रीटमेंट जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि प्रोग्नोसिस चांगला राहतो. त्यामुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण जितक्या प्रमाणात वाढलेलं आहे आता, तर आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीबद्दल अवेअर असणं गरजेचं आहे. काही काही जेव्हा मी बघायला लागलो, काही काही डेंटिस्टला पेशंटची विजडम काढतात, म्हणजे आपल्याला ते योग्य उत्क्रांतीनुसार आपल्याला सगळ्यांना डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत आपण शिकलोय. उत्क्रांतीनुसार आपल्याला 32 दात जरी असेल तरी आता जबड्याच्या साईज आधीपेक्षा कमी झाल्या आणि त्यात 32 दात बऱ्याच जणांना बसतच नाही. 28 दात नॉर्मली बसतात आणि अक्कलदाढा ह्या जवळजवळ 50 ते 60% लोकांच्या अक्कलदाढा ह्या वाकड्या, अडकलेल्या, तिरक्या अशा आलेल्या असतात, कारण जबड्यामध्ये त्यांना येण्यासाठी योग्य प्रमाणात जागा नसते. म्हणून ह्या अक्कलदाढा जर अडकलेल्या असतील आणि त्या त्रास देत असतील किंवा त्या अक्कलदाढांच्या मुळे अलीकडचे दात खराब होत असतील तर त्या अक्कलदाढा काढाव्या लागतात आणि त्या काढणं जास्त योग्य राहतं. कारण मी जे वाचले ना त्यानुसार एक काय म्हणतात 70-80 सगळे दात अक्कलदाढा शिल्लक राहतील. नाही असं नाही आहे, पण आता अलीला अक्कलदाढा खूप जास्त प्रमाणात अडकलेले सापडतात पेशंट मध्ये, त्या काढाव्या लागतात आणि त्या काढणं जास्त योग्य असतं. आणि अक्कलदाढा काढल्यानंतर अक्कल जाते असं अजिबात नाही, त्याचा आणि अक्कलेचा काही संबंध नाहीये. किंवा आणखी एक आपल्याकडं मिथ आहे की अक्कलदाढा काढल्यानंतर डोळे खराब होतात, दृष्टी जाते, असं सुद्धा बिलकुल नाहीये. दात काढण्याचा आणि दृष्टी कमी होण्याचा काही संबंध नाही. मॅडम, माझ्या मित्राच्या सोबत आता 1-2 वर्ष मला ऍक्सिडेंट झाला होता आणि ते दात ऍक्सिडेंट मध्ये 2 दात पडले. इम्प्लांटेशन कसं करावं हे त्याला कळत नव्हतं आणि तो इम्प्लांटेशन घालत होता. इम्प्लांटेशन काय साईड इफेक्ट होऊ शकतो आणि ती इम्प्लांटची पद्धत थोडी मला समजून सांगितली. इम्प्लांट बद्दल तर मी सांगतेच, पण त्याच्या आधी मला हे सांगायचंय की ऍक्सिडेंट होऊन दात जेव्हा पडतो, म्हणजे हा विषय निघाला म्हणून मी सांगते, हे खूप जणांना माहित नसतं. ज्या वेळेला आपण एखादा ऍक्सिडेंट होतो आणि दात आपला पडतो, म्हणजे आहे असा दात निघून बाहेर येतो, त्यावेळेला तो दात तसाच टाकू नका, तो दात परत बसवता येतो. आहे असा फक्त तो दात जिथं पण तुमचा ऍक्सिडेंट झालाय तिथून तो घ्या, त्याला साफ करू नका, काही करू नका. तो दुधामध्ये किंवा साध्या सलाईन वॉटरमध्ये, कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सलाईन मिळतं, सलाईन वॉटरमध्ये तो दात ठेवायचा आणि जितक्या शक्य तितक्या लवकरात लवकर डेंटिस्टकडे जायचं. डेंटिस्ट तोच निघालेला दात आहे असा परत बसवू शकतात, जर त्या दातामध्ये दात तुटलेला नसेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर. तो आहे असा निघालेला दात परत बसवता येतो आपल्याला आणि ते खूप फायद्याचं होतं आर्टिफिशियल दात बसवण्यापेक्षा. दुसरा तुमचा प्रश्न म्हणजे इम्प्लांट. इम्प्लांट म्हणजे आताच्या डेंटिस्ट्रीला मिळालेलं एक वरदान आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आधी फक्त दुधाच्या दाताचा एक सेट, नंतर परमनंट दातांचा एक सेट, एवढे 2 सेट मिळायचे. तो गेला की कवडी किंवा काढण्याची प्लेट, ह्याच्याशिवाय काही ऑप्शन नव्हता. पण आता मात्र इम्प्लांट्स आल्यामुळं आपण हाडातून डायरेक्ट सपोर्ट घेऊन फिक्स दात परत एक देऊ शकतो. म्हणजे इम्प्लांटचा एक पूर्ण नवीन सेट फिक्स आपल्याला मिळू शकतो.
कारण फिक्स दात वापरणं आणि काळ घालण्याचे दात वापरणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण काळ घालण्याचे दात कितीही छान आणि आयडियल केले तरी त्यांनी पेशंटना फिक्स दाताने चावण्यासारखं सॅटिस्फॅक्शन मिळू शकत नाही. त्यामुळे इम्प्लांट्स मध्ये टायटॅनियमचे स्क्रू वापरलेले असतात जे बायोकम्पॅटिबल असतात, म्हणजे ज्याचा आपल्या शरीराशी कोणत्याही प्रकारचा रिॲक्शन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे ते मटेरियल वापरलेलं असतं. त्याचमुळे इम्प्लांटची ट्रीटमेंट ही इतर ट्रीटमेंट्सपेक्षा थोडीशी कॉस्टली पण आहे, पण टायटॅनियमचे स्क्रू वापरणं बायोकम्पॅटिबल मटेरियल असल्यामुळे गरजेचं असतं. इम्प्लांट्स हाडामध्ये प्रेस केले जातात आणि त्याच्यावरती दात बसवला जातो. ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की इम्प्लांट ही हाडातून सपोर्ट देतो तर खूप काहीतरी पेनफुल किंवा सर्जिकल ट्रीटमेंट असेल, तर असंही नाही आहे. दात काढण्यासाठी जेवढी जखम होते त्याहीपेक्षा कमी जखम इम्प्लांटसाठी होते. त्यामुळे इम्प्लांट ही अतिशय चांगली सिस्टीम आहे. आता इम्प्लांट करून आपण फिक्स दात मिळवू शकतो आणि ज्या पद्धतीने कॅप करून आपण दात बसवतो त्यापेक्षा इम्प्लांटनी दात बसवणं हे कमी तोट्याचं आहे आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही. मग आपल्याला इम्प्लांट केलेलं दात बसवलं मग रेग्युलर फूड होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्या एज्युकेशन म्हणतात की मटण खाता येत नाही, ऊस खाता येत नाही किंवा वटाणे असेल ना ते खाता येत नाही, म्हणजे हे काय म्हणतात हार्ड फूड खाता येत नाही. नाही, इम्प्लांट किंवा कोणत्याही प्रकारे फिक्स दात केले तुम्ही तर काही अगदी कठीण पदार्थ जसं ऊस वगैरे तुम्ही म्हणला त्यावर थोडे रिस्ट्रिक्शन येतात, पण खाण्याचे जे नॉर्मल पदार्थ आहेत आपले जसं शेंगदाण्याची चिक्की, वाटाणे, फुटाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मल खाऊ शकतो. फिक्स दाताने सगळ्या गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात. केल्यानंतर जर तुम्ही सिमेंट किंवा पूर्वी पारा वापरतो तर पारा साईड इफेक्ट होता, त्यामुळे पारा तुम्ही ऐकलं खूप विषय असतो. पारा विषारी असतो, पण आता एकतर पहिली गोष्ट म्हणजे आता ते वापरलं जात नाही. आधी चांदी जी भरत होते दातामध्ये त्या चांदीमध्ये मिक्सिंग करायला पारा वापरायचे, पण ज्या वेळेला ते मिक्सचर तयार होतं ते विषारी नाही राहत. त्यामुळं आणि आता ते आउटडेटेड झालंय. आता चांदी शक्यतो भरली जात नाही. फार कमी डॉक्टर असतील जे आता चांदीचा वापर करतात. सिमेंट किंवा सिरेमिक दोन्ही कोणतं वापरतो ज्यावेळी कीड असते किंवा थोड्याफार प्रमाणात दातावरची ट्रीटमेंट अवेलेबल होते. सिरामिक नसते, कंपोजिट म्हणून मटेरियल आहे. काही केसेस मध्ये कीड कशी आहे, किडीचा खड्डा कसा आहे त्याच्यावरती, कारण सिमेंट पण आता खूप चांगल्या पद्धतीचे मार्केटमध्ये आले, त्यामुळे सिमेंट भरणं हा पण काही वाईट पर्याय असं नाही. पूर्वीच्या काळी सिमेंट तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे नव्हते, त्यामुळे सिमेंट भरलं की ते ब्रश केले निघून जातं असं व्हायचं. पण आता एक्स्ट्रा हार्ड सिमेंट आलेले आहेत जे खूप चांगले अनेक वर्ष टिकतात, त्यामुळं सिमेंट भरलं तरी चालू शकतं. कंपोजिट तर आता खूपच छान, आपण दाताला एकदम सेम कलरनी मॅच करू शकतो कंपोजिट. त्यामुळे कंपोजिट मध्ये पण खूप व्हरायटी आलेली आहे आणि कंपोजिट हा बेस्ट ऑप्शन आहे कुठल्याही दाताच्या फिलिंगसाठी. रूट कॅनल आता तरी बऱ्यापैकी आता अवेअरनेस झालेला आहे लोकांमध्ये की दात काढा म्हणून आता कोणी सांगत नाही, रूट कॅनल करून तो वाचवा. म्हणजे जास्तीत जास्त पेशंट आता येतात ते हेच सांगतात की आम्हाला दात वाचवायचंय, काढायचा नाहीये. रूट कॅनल ही दात वाचवण्यासाठी, म्हणजे दात कितीही किडलेला असला तरी रूट कॅनलनी तो चांगल्या पद्धतीने वाचवता येतो. प्लस आधी रूट कॅनलला 5-6 हेलपाटे, मग कॅपसाठी हेलपाटे असं खूप पेशंटला त्रासदायक व्हायचं. आता मात्र नवीन मशिनरीज आणि इन्स्ट्रुमेंट्स इतके छान आलेत, नवीन सिमेंट आलेले आहेत, नवीन टेक्निक्स आलेले आहेत, त्यामुळं रूट कॅनल सिंगल सिटिंग 45 मिनिटाच्या आत रूट कॅनल आपलं पूर्ण झालेलं असतं आणि त्याचा फार त्रास होत नाही. अगदीच काही केसेस अशा असतात जिथं सिंगल सिटिंग साठी आपण नाही जाऊ शकत, मल्टी सिटिंग घ्यावे लागतात, पण बरेच केसेस आपण सिंगल सिटिंग मध्ये रूट कॅनलचे करतो. त्यामुळे ती तेवढी आता पेनफुल प्रोसिजर नाही राहिली, पेनलेस प्रोसिजर आहे. रूट कॅनलला त्यामुळे आता घाबरायची बिलकुल गरज नाहीये. रूट कॅनल ही एकदम पेनलेस, छान निवांत झालेली प्रोसिजर आहे. सगळ्या प्रकारचे दात रूट कॅनलने आपण 90% केसेस मध्ये वाचवू शकतो. काय किंवा काय मिसकन्सेप्शन असेल त्याबद्दल डेंटल ट्रीटमेंट बद्दल बरेच गैरसमज आहेत. आपण टप्प्याटप्प्याने जाऊ.
जसं मी मगाशी म्हणलं, दुधाचे दात वाचवणं गरजेचं नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. दुधाचे दात वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे, जोपर्यंत त्या ठिकाणचा परमनंट दात आपोआप येत नाही. दुधाचे दात हे काढणं योग्य नाहीये. दुसरा गैरसमज मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं त्या पद्धतीने, दुसरा गैरसमज म्हणजे डोळे खराब होतात जर दात काढले तर. दाताचा आणि डोळ्याचा काही संबंध नाही. अक्कलदाढ काढल्यामुळं दृष्टी जाते वगैरे असं काही नाही होत. दात काढल्यानंतर त्याचा कोणताही परिणाम डोळ्यांवरती नाही होत. तिसरी कन्सेप्ट आणखी एक आहे की अक्कलदाढ काढल्यानंतर अक्कल जाते. ते तर बिलकुलच नाहीये. अक्कलदाढा ह्या खूप लेट वयामध्ये येतात, म्हणून त्यांना अक्कलदाढा विजडम टूथ म्हटलं जातं. ज्या काळामध्ये आपल्याला थोडासा बुद्धी किंवा विजडम आलेला असतं त्या काळात अक्कलदाढा येतात. त्या काढल्या की आपली बुद्धी जाणार नाही असं बिलकुल होत नाही. तिसरी गोष्ट आपल्याकडं प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि डिलिव्हरी नंतर दात घासू देत नाहीत बायकांना. हे खूप मोठं आपल्याकडे दिसून येतं की दात घासले की दात वीक होतील, हिरड्या वीक होतील असं सांगितलं जातं. पण ऍक्च्युअली प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर बायकांच्या मध्ये इतके हार्मोनल चेंजेस होत असतात की त्या दरम्यान आपल्या हिरड्या खूप नाजूक झालेल्या असतात आणि त्यांना स्पेशल स्वच्छतेची गरज असते. त्यामुळं डिलिव्हरी नंतर जर तुम्हाला गार पाण्यात हात घालायला बंदी असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून दात स्वच्छ करणं, ब्रश करणं या सगळ्या गोष्टी करू शकता. कृपया ह्या गोष्टीतून बाहेर या, कारण अनेक मुलींचे दात हे डिलिव्हरीच्या नंतर आधी खूप छान असतात आणि डिलिव्हरी नंतर कधीतरी दाखवायला येतात तेव्हा ते खूप खराब झालेले असतात हे बघायला मिळतं. तर ते त्याचं कारण केवळ ही अंधश्रद्धा आहे की डिलिव्हरी नंतर दात नसतात घासायचे. त्यामुळे ही एक गैरसमज आपण काढून टाकलं पाहिजे. तंबाखूमुळे दात खराब होत नाहीत हा खूप मोठा गैरसमज आहे. तंबाखूमुळे दाताचं माहित नाही, पण एकूण तुमचं आरोग्य, दाताच्या आजूबाजूची स्किन, हिरड्या, गालाची त्वचा सगळं खराब होतं. सुपारीमुळं म्हणजे बऱ्याचदा आपण तंबाखू सोबत पान सुपारी पण खाल्ली जाते, त्यातल्या सुपारीमुळं सबम्युकस फायब्रोसिस हा इतका भयानक रोग जो भारतामध्ये इतक्या जास्त प्रमाणात बघायला मिळतो, तोंड होणं बंद होत जातं हळूहळू. आणि त्याला ट्रीटमेंट आहेत पण त्याचे रिझल्ट खूप ट्रिमेंडस, खूप छान रिझल्ट आहेत असं होत नाही. तुम्हाला करता येत नाही. अनेक पेशंटना एक बोट जाण्याएवढं सुद्धा नाही होत. आणि मग तिथून पुढे खाणं, रेग्युलर सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज या सगळ्यावरती रिस्ट्रिक्शन येतात आणि अतिशय त्रासदायक होतो. त्यामुळे सुपारी हा अतिशय घातक पदार्थ आहे जो आपल्या खाण्यामध्ये आहे. शंका असेल तर सोबत आहे